जनावरांच्या गोठ्यामध्ये ज्यावेळेला म्हशी-गाईमध्ये आपण काम करतो, त्यावेळेला चाऱ्यामधून, पशुखाद्यातून जर सातत्यानं काही घटक कमी पडले, म्हणजे उदाहरणार्थ मिनरल्स कमी पडले, काही जीवनसत्वांचा अभाव झाला, तर जनावराचं अंग बाहेर येतं. आता अंग बाहेर येणं ही समस्या कशामुळे होते? तर जनावरांच्या गोठ्यामध्ये सातत्यानं एकतर एकच वैरण टाकली, म्हणजे उदाहरणार्थ हत्ती गवत तर हत्ती गवत. तर याच्यामध्ये नसणारे घटक जर बॉडीमधनं बॉडीला जर पुरवलं गेलं, तर त्याचा अभाव निर्माण होतो आणि काही स्नायू बळकट राहत नाहीत, म्हणजे मजबूत राहत नाहीत. काही जीवनसत्वांचा अभाव असल्यामुळं स्नायू लूज पडतात आणि त्याच्यामुळं अंग बाहेर येणं किंवा सातत्यानं दूध गळणं किंवा झार अडकणं या सगळ्या समस्याला सामोरं जावं लागतं. यासाठी आपल्या शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्यामध्ये मिक्स वैरण किंवा ब्रँडेड वैरण, गुणवत्तेची वैरण घालणं आवश्यक आहे. म्हशीमध्ये काम करत असताना मग कुणाचाही गोठा असू देत, माझा असेल किंवा आणि कुणाचा असेल, तर म्हशी आणि गायीमध्ये जीवनसत्वे, क्षारांचा अभाव हा नेहमी राहतोच. गाभण काळामध्ये योग्य आहार त्याला पुरवला गेला पाहिजे. सुक्या चाऱ्याचं प्रमाण जरासं गाभण काळामध्ये वाढवा. हिरव्या चाऱ्याचं थोडंसं प्रमाण कमी करा. 24 तास पाण्याची सोय करा. थोडंफार मिनरल मिक्सचर त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये द्या आणि वैरणीमध्ये मिक्स असायला पाहिजे. तर आपण निश्चितपणानं अंग बाहेर येणं ही समस्या अजिबात भेडसावणार नाही.